नमस्कार मित्रांनो, बरेच शेतकरी यावर्षी सर्वरंब्या पद्धतीने सोयाबीनची लागवड करणार आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी आपण आज खास करून व्हिडिओ बनवलेला आहे. तर सर्वरंब्यावर सर्वात मोठी बरेच शेतकरी चूक करतात ती म्हणजे तण नियंत्रणाची. नवीन जर असाल तर साधारण तुम्हाला तण नियंत्रण करण्यासाठी खूप मुश्किल जाते. तर त्याच्यामध्ये तण नियंत्रण जर तुम्हाला करायचं असेल तर चांगली सोपी पद्धत तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि जर तुम्ही 3.5 फुटावर किंवा मग 4 फुटावर सोयाबीनची लागवड करणार असाल तर शक्यतोवर तुम्ही फांद्या करणाऱ्या व्हरायट्या त्या ठिकाणी तुम्ही निवडल्या पाहिजे. उभट वाढणाऱ्या व्हरायट्या तुम्हाला सर्वरंब्यावर जमणार नाहीत. जर तुम्हाला करायचं असेल तर मग साधारण तुम्हाला 3 लाईनीचा प्रयोग जो आहे तो तुम्हाला उभट वाढणाऱ्या व्हरायट्या सर्वरंब्यावर करता येतील. त्याचबरोबर तणाचं नियंत्रण जे आहे हे तुम्हाला शक्यतोवर तणनाशक वापरूनच तुम्हाला करावे लागेल. त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला उगवणीपूर्व जे तणनाशक असते त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये सर्वात बेस्ट मी तुम्हाला सजेशन करेल त्याच्यामध्ये स्ट्रॉंग आर्म हे तुम्हाला 48 तासाच्या आत हे तुम्हाला स्ट्रॉंग आर्म घ्यायचं आहे. त्याचबरोबर साधारण 15 ते 20 दिवसादरम्यान पुन्हा तुम्हाला शक्य त्या तणनाशकाची फवारणी घ्यावी लागेल. 2 वेळा तणनाशकाचा वापर का तर तुम्हाला याच्यामध्ये कोळपणी खुरपणी करण्याची गरज पडणार नाही. त्याचबरोबर तणाचा संपूर्ण नायनाट जे आहे या पद्धतीने तुम्हाला करता येईल. बरेच शेतकरी बेडवर तण जास्त होते म्हणून सर्वरंबा करत नाहीत आणि जे शेतकरी सर्वरंबा करतात परंतु एखादे वर्ष करून त्यांना तणाचा जे प्रॉब्लेम म्हणतो आपण हे जास्त तण होते. त्याच्यामुळे असे सुद्धा शेतकरी पुढच्या वर्षी सर्वरंबा पद्धतीने करायला घाबरतात. म्हणून शक्यतोवर तुम्हाला तण नियंत्रण जे आपण सांगितलेलं आहे हे योग्य पद्धतीने तुम्हाला करावे लागेल. तेव्हा तुम्ही सर्वरंब्यामध्ये सक्सेस त्या ठिकाणी तुम्ही होऊ शकता. आणि ज्या शेतकऱ्यांना सर्वरंबा कळाला हे शेतकरी आयुष्यामध्ये कधीच प्लेन जमिनीवर किंवा पेरणी पद्धतीने सोयाबीनची लागवड करत नाहीत. कारण की त्यांना त्या ठिकाणी त्यांचा अनुभव जो आहे उत्पादनामध्ये हे त्यांना आलेला असतो. त्याच्यामुळे शक्यतोवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सर्वरंबा पद्धतीने मी तर नेहमीच म्हणत असतो की सर्वरंबा पद्धतीने सोयाबीनची लागवड करा जेणेकरून तुमच्या उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मदत होईल. आणि त्याचबरोबर सर्वरंबा जेव्हा तुम्ही 1 वर्ष करशाल त्यावर तुम्ही साधारण 2 ते 3 पिकं आरामशीर त्याच्यामध्ये तुम्ही आंतरमशागत कसल्या पद्धतीची करण्याची गरज नाही. या पद्धतीने तुम्ही एका बेडवर साधारण 2 ते 3 पिकं तुम्ही आरामशीर पद्धतीने घेऊ शकता. म्हणजेच याच्यामध्ये तुमची बचत जे आपण म्हणतो मशागतीची ती सुद्धा तुमची खूप जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळते. तर आपण सुद्धा साधारण 3 ते 4 पिकं एका बेडवर घेत असतो. त्याच्यामुळे आपल्या खर्चामध्ये जे आहे हे खूप कमी झालेलं आहे. त्याचबरोबर सर्वरंब्यावर केल्यामुळे उत्पादनसुद्धा चांगल्या पद्धतीने वाढलेलं आपल्याला बघायला मिळते. सर्वरंब्यावर कोणालाही कसल्याही प्रकारची अडचण जर असेल तर बिनधास्तपणे कमेंट करा किंवा मग कॉलसुद्धा करू शकता. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि शेअर करा म्हणजे जेणेकरून इतरसुद्धा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. धन्यवाद.